नमस्कार बहिणींनो आणि भावांनो. तर बघा मी मेहंदी काढली आहे, कशी काढली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हात मी जोडून काढली. काढके पांगून कशाला काढायची हात जोडून नमस्कार करू. मग माझी मेहंदी मोडन की. काही करायची ते मालकाने मेहंदी काढली आणि मी काढली, पण तुमची पुन्हा दिसायचीच नाही. मी लावलेला असं हात जोडून काढलं का नाही ते तुमची मेहंदीला माझी मेहंदी त्या हातावर दिसून पुन्हा काढू का? नको नको हा? नाही तर काढतेच काढतेच नको नमस्कार. नको नको नमस्कार करू ना राहू दे पुन्हा उद्या करा उद्या. तर नमस्कार बहिणींनो आणि भावांनो. तर माहिती काय, मी तुम्हाला बघितलं मी गाव सोडून आले लांब लग्नाला, पण तुम्हाला एक खास मी अशी गप बसले होते तरी सुद्धा मला का नाही असं दमच निघाना गेला या. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती का नटून खुटून बसले. मी लग्नाला जायला 12:30 वाजता लग्न आहे, पण आता मी सकाळी आता वाजले बघा 9 वाजायचं, 8:45 वाजले तर नटून खुटून बसले या लवकरच. कशामुळे माहिती का, हिताला बाहेरचं वातावरण इतकं जर भारी आहे, इतकं जर भारी आहे की तुम्ही म्हणता ना खरंच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माहिती का महत्त्वाची कोणची आहे तर हिथं आल्यावर आता आम्ही आलोत लग्नाला, आता काल आलोत, मग इथं रूमा बघायच्या कुठं, मग त्यांनी रूमा बघून दिल्या. तर इथं आमच्या मालकाला आणि मला आणि सांगितलं इकडं साईडच्या इकडं मित्रासोबत आहे त्यांच्या, ते लग्नाला आहेत का त्यांच्यासोबत मित्र आहेत तर त्यांच्यासोबत संगीत ह्या रूममध्ये आहे आणि आम्ही ह्या रूममध्ये आहे आणि ते दुसऱ्या रूममध्ये आहे. तर दुसऱ्या अजून कुठेतरी जे लग्नावाले आहेत ते अजून मोठा बनलाय. हां. तर इथं का नाही एवढा मोठा बंगला असल्यावर हे लईच मोठा. आणि तिथं ज्यांना जोडी जोडीला राहायसाठी आहे त्यांना ह्या गावामध्ये येडराव गावाचं नाव आहे. तुम्ही विचारतानाच कुठं काय, तर मी सांगायला लागले तुम्हाला येडराव गाव आहे मांजरीजवळ, म्हणजे कर्नाटकामध्ये अंकलीजवळ. तर इथं कोणचं तरी देव आहे बघा, त्या देवाचं नाव काय मला माहीत नाही. पूर्ण ब्लॉग बघत राहा. मी कोणाला तरी विचारेन की त्या देवाचं नाव काय आहे म्हणून. असले मोठे मोठे मंदिरं दिसायला लागले तर दिसायलेत का नाव. रात्री आम्ही 9, 9:30 वाजता इथं आलो होतो. लईच मोठं मोठं मंदिर दिसायला लागले ते. तर मग आधारात कसा ब्लॉग बी बनवा येत नव्हता ना, तर तुम्हाला सांगते आता वाटत काही बी म्हणलात का नाही तुम्ही मला नाव वटवा चांगलं म्हणा काही बी म्हणा, पण मला ब्लॉग काढल्याशिवाय काही दम निघणार नाही. ते बाहेरचं वातावरण ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पण माहिती का ज्या टायमाला मी बाहेर गेलो ना त्या टायमाला जास्त बडबड करणार नाही. बडबड केलं का नाही की ते त्याला माणसं म्हणते काय करायली बाया, त्याच्यामुळे बडबड करायला तुम्हाला ते जरा बाहेर निघले की बाहेरच्या रूमा तिथून पायऱ्या उतरून जाताना बाहेर, आणि ज्या टायमाला बाहेर जाईन का ना मंदिराच्या ह्या म्हणजे या रूमच्या बाहेर जाईन का ना त्या टायमाला ते त्याला सगळा व्हिडिओ काढेल. पण माहिती का खास करून या रूमा कुणासाठी माहिती का, जे मंदिरात भक्त येतील त्यांच्यासाठी येतात. उशीर झाला तर ज्याची त्याला रोमा असावा. हो उशीर झाला का नाही की त्यांच्या उशीर असो कसं बी असो, तुम्हाला राहायचं जरी असलं मुक्काम करायचा असला मुक्कामी जर तुम्हाला यायचं असलं ह्या देवाला तर तुम्ही मुक्कामी येऊ शकता तिथं. नाही तर म्हणताना याडबीड करायला लागली का की याडबीड नाही करायली. मी लग्नाला आले राहुलच्या भावाच्या लग्नाला, त्याचं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असणार आहे. ते राहुल त्यांच्या भावाच्या लग्नाला आले तर त्यांनी रूम करून दिली, पण मला दम निघा नाही म्हणून हे ब्लॉग बनवला आहे का नाही मला. कसं वाटायला लागलं व्हिडिओ काढायला का काय. हो का ही रूम, त्या दोघाला दोन आम्हाला बॅड. हो का ही रूम, हा बाई पंखा, हो का एसी, हा का 2 बॅड. इकडं मी इकडल्या अंगावर आले, मला जागा पुरायची नाही. इकडे अंगावर आले की इकडे पडत, तिकडे अंगावर गेली तिकडे पडेल म्हणून मी आपल्या बेदाराच्या कडीला जाऊन गेली तिकडे. तिथं सगळं मस्त व्यवस्थित आहे, फॅन आहे, देवासारखं राहायचं, देवासारखं यायचं देवाला. पाया पडायचं सगळी व्यवस्था आहे, संडास बाथरूम आंघोळी सगळं आहे. तुम्हाला माहिती का, म्या आता तुम्ही तर मला कमेंट करतात वेगळ्या समजा, पण तुम्ही काही बी म्हणा मला माहिती का, त्याला देवाला हात जोडलेत म्या की म्हणलं देवा, म्हणजे रात्री झोपल्या देवस्थान बघून देवाला हात जोडले म्हणलं देवा काही बी करा, पण माझी 3 नंबरची बहीण आहे तिला 3 पोरी येतात, तिला पोरग हो द्या. जर पोरग खरणी झालं का ना गाजवी त्या पोराला 1.5 महिना झाल्यावर 1.25 महिन्यात इटाळच असते. 1.5 महिना माझ्या बहिणीची डिलिव्हरी होऊन 1.5 महिना झालं आणि की मी असं गाजवीत तिथं घेऊन येणार आहे. त्यांना सगळं तिच्या घरचे टॅम्पोमध्ये टाकून मी घरचे वाजीत तिथे घेऊन गेलं. जर खरणीत जर सत्याचा देव असेल तर माझ्या बहिणीला पोरग 100% व्हायना. आज वर्षालाच मी इथं वाजवी. हे कोणचा महिना मे महिना, तर मे महिन्यात वाजवीत गाजवीत तिथं देवाला जर वाटलं अपेक्षा जर असते देवाला की खरंच हिनं वाजवीत गाजवून माझ्या दारात हिनं घेऊन यावा ते बहिणीचं पोरग, तर मी घेऊन येणार. 3 नंबरची बहीण आहे वनिता मस्के म्हणून, तिला पोरग व्हावा एवढी अपेक्षा एवढी देवाकडे. मी तर काही आतापासून देवाला काय मागितलं नाही. जे बी केलं कष्टाने खाल्लं सगळं, पण त्याचा सपोर्ट बी असतो एवढं खरं बघा देवाचा बी. पण माहिती का, आज मी खरीने देवाला भागायला आले की माझ्या बहिणीला पोरग होऊ दे म्हणून. तिला एक पोरग झालं की जीव कसा असं समाधान झाला बघा. स्वतःला तर कोणी बी काही मागेल मला हे दी ते दी, पण मला काही नगं, मला फक्त देवाचा आशीर्वाद झाला तरी बास. पण माझ्या बहिणीला तेवढं पोरग द्यावा
तर पूर्ण ब्लॉक बघायचा आहे बरं का. आता मेहंदी 2 रेडी होते. जर आताची तर बडबड करीत बसली तर इथंच मोठा ब्लॉक बसन आहे का नाही मला. चला रेडी रेडी निघायचंय. तर झालं तर आम्ही रेडी. आमच्या दोघातून कोण भारी दिसेल हे सांगा. इकडे या जिंकाला कोण भारी दिसेल. तुम्हीच भारी दिसले. आमचे मला भारी दिसेल. कसं असतं माहिती का, नवऱ्याचं बी कौतुक तुम्ही पण करीत जा. कारण का नवऱ्याचं कौतुक केलं का नवरा खुश होतोय, मग आपल्याला चांगलं सांभाळत असतं माहिती का. नवऱ्यासोबत भांडण करायचंच नाही. चला भिंगात बघते मी थोडंसं. छान 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 भारी दिसायली मी पण भारी दिसायली. कारण की मी भिंगात बघितलं काय छान दिसायली गाणं. चला जाऊन चहा पाणी नाश्ता घेऊन येतो. जरा जाऊन फिरून येतो चहा हे घेऊन आणि तुम्हाला मंदिर बी दाखवते. तर माहिती आहे का, तुम्ही म्हणता नवस करायली असं तसं, पण नवस करण्याचं कारण एकच आहे. लावा लावा कुलूप लावा. चावी सांभाळवा का, चावी नाही जर सांभाळली का नाही की 200 रुपये कट. चला कुठून आली. आता तुम्ही इथंच थांबा, आम्ही चाललो चहा पाणी घ्यायला. तुम्ही बसा इथंच. आंघोळ कर म्हणलं तर पारूस तोंड आंघोळ कर मग कर मग. कसं आहे बघा माझं पोरग. आता माझं पोरग आंघोळ कर म्हणलं गेला. शिफ्टी घेऊन आली मी. शिफ्टी म्हणजे कशा म्हणतात माहिती का, आता मराठी भाषेमध्ये तर आम्ही शिफ्टी म्हणल्यावर आम्ही कुत्र्याची वाकडी शिफ्टी म्हणत असतात. पण हे आमचं का नाही, शिफ्टी म्हणजे आम्हाला सांभाळायसाठी आणलं. बघा या आम्हाला सांभाळायला आम्हाला सोडतोय आणि मित्राकडे जाऊन बसतो. या आता आंघोळ करतोय. वास यायला लागलं नाही तू इथंच थांब. कपडे कुठे घाल, चावी घे आणि चावी आपण 200 रुपये दंड आहे. आता खाली आणि चक्कर मारून फिरून येऊ दे चावी त्याच्याकडे. फोन कर की खाली आल्यावर यायची ती. तर तिकडं कुठं आंघोळ करायची, इथं आंघोळ कर नका. हिथं करू द्या. कपडे हित आहेत, सगळे हित आहे. कोणी सांगितली ना बाबा चावी तुझं, तू आंघोळ कर नाही तर बस तिकडं. घे कपडे काढून चल. माझं बोलता बोलता शब्द पोराला बघितलं की अर्ध्यातच राहिलं. तर माझं मला म्हणायचं होतं की जे मी माझ्या बहिणीसाठी नवस केला आहे की तुम्ही असं प्रश्न असेल तुमचा कोणाचा की का तिला काय पोरगं होणार नाही का म्हणून. तर नाही भावानं, तिला पहिल्या 3 पुरी येतात आणि पोरासाठी वाट बघितली. पहिल्या 2 पुरी झाल्या, पोरासाठी वाट बघितली. तर पुन्हा परत बी पोरगी झाली. ती बी अनुश्री गेल्या बारीस व्हिडिओ काढला होता तिचा. तर आता 4थ्यांदा पोरगं व्हावा. जास्त माहिती का, कुणी काय करते पोरगं होण्यासाठी काही बी कुठं नाही करते. पण माझ्या बहिणीला राहतच नाही. 2 वर्षाला 3 वर्षाला असं जेव्हा त्यांच्या काय कसं असेल तशी ती धरते. पण ह्या बरीच जर राहिलं का नाही तिला पोरगं जावं असं देवाकडे माझी मागणी आहे. घेतलेस कपडे चल. हो दादा झालं का फ्री. ती दुसरीच रूम आहे, इकडं रूम आहे वाटते. तीच आहे असं आहे काय. तर आपल्याला नवरदेवाकडले आहे का त्यांची फॅमिली गाठ पडली आहे. तर हे दादा नवरदेवाचे वडील. नमस्कार दादा. मी तुम्हाला प्रत्यक्ष आता बघितलंय. लग्नाला तर तुमच्याच मुलाचे आले पण ओळखच नाही. आणि हे मुलांच्या आत्या आहेत. काय तुम्हाला भेटून खरंच लई छान वाटलं बरं का. खरंच भारी वाटलं. आणि ओळख असल्याशिवाय माणसाला पुढं काय करावं ती कळत बी नाही. मला असं वाटलं की मी एकटीच आहे इकडं, म्हणून जरा थोडीशी घाबरलेली होते. पण आता ओळख झाली तर भारी वाटलं. आता बघायचं राहिले ज्यांचं लग्न आहे त्यांना बघायचं राहिलं. आता नवरदेवालाच बघायचं राहिलं. या आता तिथं नवरदेव आणि तुमचा मुलगा मित्र. हो म्हणजे हे राहुल आहेत का. राहुलची ओळख पडली आमची. राहुलकडनं. दादांना बोलले नाही आधी एक वेळेस त्या आयडीचा प्रॉब्लेम असला तेव्हा 2 शब्द बोलले होते. राहुलकडनं. त्यामध्ये ताई राहुल झोपलेला आहे, नंतर फोन करायला सांगते. मला काय नाही आयडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून फोन केला. होय इथंच आहे की राहुल मी आणलं इथं आम्हाला. तुम्हाला भेटून खरंच ताई लई भारी वाटलं. मला जर रात्री तुमची ओळख असते ना नाही रात्री हळदीमध्ये आली असते. पण रात्री ओळख नसल्यामुळे मला पुढे जावं नाही. कारण हळदी तिथं आला असं तेच बघायसाठी. राहुल पण डान्स करत होता. तुम्ही आला असत राहुल, त्यामुळे आमची ओळख झाली असती. राहुलला म्हटलं की तुमच्या फॅमिलीची ओळख करून द्या. आणि काही सकाळ सकाळ म्हणल्यावर नाही ओळख करून द्या. ओळख करून द्या की सांगून म्हणायचं आमची ओळख झाली आहे. पायऱ्या खाली उतरून लयच मस्त वातावरण आहे इथं. एकदम भारी आहे इथं. कुठंच घाण नाही काय नाही, एकदम चौकट निर्मळ आहे. काय मंदिर आहे एकदम मंदिराचंच आहे. ह्या रूम आहेत तुम्हाला जे देवाच्या पाया पडा येतील
त्यांच्यासाठी खास करून रूम आहेत ह्या. पण इथं घाण काहीच आवडत नाही, एकदम भारी. तर तुम्हाला माहिती आहे का, ज्या मंदिराचं कौतुक करायला लागले होते मी, ते मंदिर आता बाहेर आहे. चला तुम्हाला दाखवते. ॲक्शन. हा बघा, हे काय कसलं भारी, कसलं झाड हे. हा काय मंदिर, मंदिरात घेऊन जाताना का मला हा चहा प्यायचा आधी पुन्हा मंदिरात जायचं. तर आता 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 चहा प्यायचं का, ते गाड्या लावण्यासाठी पार्किंग आहे. आणि देवाचं या महत्व इतकं भारी का नाही लयच. दीदी मराठी येते तुला? त्या देवाचं नाव काय आहे? हा वीरभद्र देवस्थान. वीरभद्र देवस्थान. तर माहिती का, वीरभद्र देवस्थान आहे. तर दीदीला विचारलंय जायचे तर आपण मोठ्या माणसाला विचारू की हे देव कोणचं देवस्थान आहे म्हणून. हे तर देवाचे हे दिसते, भक्त दिसते वाटतं. ओ दादा, हे देव कोणचं आहे? वीरभद्र. चला, वीरभद्र देवाचं नाव आहे. तर काही काही कसं दिसायला शिन हो काही सगळे देवावाल्या येणाऱ्या माणसाला रूम आहे त्या मस्त एकदम भारी. आता चहा प्यायचं कुठं आहे काय माहिती. आता चहा प्यायला हुडकायला बघावं लागते आता हॉटेल इथं कुठं आहे म्हणून. तर चहा घेणार आहेत आणि मंदिरमध्ये प्रवेश करणार आहेत. जर त्यांनी जर समजा तिथं मंदिरात जाऊ दिलं मोबाईल घेऊन तर जायचं, नाही तर मग लांबूनच बघायचं कसं काय चाललंय. हा काय मंदिर मी तर पिक्चरमध्ये बघत असते. कर्नाटकचा पिक्चर लागला का नाही की त्या पिक्चरमध्ये असले मंदिर बघत असते. तर आज बरोबर तर आज स्वतः बघा भेटायला लागल्या. बघा हे मंदिर एकसारखे पिक्चरमध्ये दिसत तसेच दिसालेत ना, आहे ना. कसलं भारी वाटायला लागले. इकडं बी एक आहे. इथं उभं राहून आपण दोघाचा हजार फोटो घेऊ. इथं कोणाला तरी फोटो घ्यायला हवं इथं. तर आम्ही फोटो घेतात पण फोटो काढण्यासाठी बोलवावं कोणाला का आम्ही हातावरच घ्यावं काय करायला गेलं त्यांना नाही. हातावरच घ्यावं का काय करावं. हा तर कसं लावा मेळ लागेल. सगळं मंदिर दिसायला पाहिजे माहिती का, तवा मेळ लागत. काय बी जे तुम्हाला खायचं असते ते खायचं. चला ताई काय काय आहे खायला सोबत सकाळ कराय काय खाय पुरी भाजी वाटतं. पुरी भाजी काय काय तुम्हाला काय खायचं बघा. पहिला चहा घ्यायचा आणि पुन्हा दादा चहा भेटतोय आधी चहा द्या पुन्हा मग बघू पुरी भाजीचं. आधी चहा घेऊन नाश्ता करायचा असतंय. नाही नाश्ता करून नाश्ता करून चहा प्यायचा असतंय. बरं द्या आता चहा द्या. मालकीनीच्या मनावर होऊ द्या द्या चहा. द्या आधी चहा. चहाची तलब झाली सकाळ सकाळचं चहाच घेतात ना. कसं लागेल बिस्किट खाल्लं नाही. शांत का बसत नाहीस तू. कन्नड बोलतच जा. म्हणजे आम्हाला त्यांना वाटेल की बघणाऱ्याला फॅमिलीला कन्नड माणसामध्ये आलं जेवायला म्हणून. व्हिडिओ कॉल केला आमचं भाषण करायला रेकॉर्डिंग काय. हा हे काय पण तुम्ही मराठीत बोलायला आमच्यासारखं. मूर्छा आता लय मोठे बिलं खायला. आता लय मोठे खायला पुरी भाजी भजे कसं आहे कसं आहे नाश्ता कसं आहे कशी पुरी फुगलेली आहे टमटमीत. पिळाचे काय आहेत तरी काय पाहिजे लिंबू काय आहेत पिळाचे म्हणलं की पिळा काय आहेत तरी. दादा एकदम पुरी भाजी छान होती बघा. एकदम ताई सारखी गोड. ताई यावत का. चला चला आता नारळ घेऊ. चला ना मग पुढं. माहिती का असं वाटायला एक परीचं तुळजापुरात आल्या म्हणे हे का नाही. पण कसलं एकदम डेंजर वाटायली ना. पण आपल्याला नारळ घेऊन जायचंय. कुठं घ्यावा नारळ. घ्यायचं त्याला काय नारळ घ्यायचं नारळ.
देवाला जायला तिकडून पण रस्ता असं ना तेव्हा काही दीपमाळ आहे काय की भारी ना. तिथून मध्ये दीपमाळ होय लय मोठी लठ आहे दीपमाळ ते एकदम भारी आहे. नारळाचे ढिगं लावलेत पुढे चला बघूया कुठे घ्या कुठे बी घ्यायचं आपल्याला नारळ घ्यायचं देव किती आहेत? एक का दोन दोन आहेत कोणचा दोन आहेत का द्या मग दोन इथं आल्या सर दर्शन तरी करून लोक लांबून गाड्या करून किती किती खर्च करून येत आणि आपण जवळ येऊन जर लांब जायचं म्हणल्यावर मग कसं व्हायचं त्याच्यामुळं आल्यावर पाया पण नाही झाले नारळ घ्यायचं पावडर लावायचं द्या ना जे लागतंय ते द्या पैसे द्या दोन नारळ दिलेत ना हां ओके बोलते चला तिकडून या पाहिजे होतं मला मंदिरात तिकडून यायचं होतं बरं चला आता कुंकून तरी चाललं यायला वाटेल चला हार केवढला ताई 30 रुपये 25-25चे दोन द्या ना 50 रुपयाचे दोन द्या 50चे दोन द्या 1000 घ्या हां बांधकाम नाही त्याला मंदिर असले भारी दिसत हवा काय मंदिर आहे अयो जवळून तर कसलं नंबर 1 दिसायला लागले मधात घेऊन जाऊ देत कसं अहो हे दोर आहे आणि हे मंदिर आहे मधातलं ते जाऊ देतात का पुढे घेऊन जाऊ देतील का घेऊ देतात का नाही म्हणलं मधात जायला पण जायचं बघायचं येऊ दिलं तर येऊ दिलं नाही येऊ दिलं तर बाहेरच पुन्हा बापरे घरी फूट काढतात का दोघाचा या अलीकडे बंद करा कट करा कट करा कट करा द्या त्यांच्याकडे कसं कट करायचं असंच कट कर तर माहिती आहे का इतका आनंद व्हायला लागलाय माग बाहेरून जे आपले उच्च मंदिर बघितलं का काही मंदिर आहे माझ्या तिथं काही येऊ देतात का नाही माहित नाही पण इथं लोक डिझाईन महादेवाचं आहे बघा वीरभद्र महादेवाचं आता मला जाऊन बघू कसलं दिसतंय तर काय काय आमच्या मालकाला वरूनच वाटायला लागले कॅमेरा धरायला त्यांना पण नाही त्यांना कसं काही इथं ठेवणार त्यांच्यात बरोबरच जाणार चला वय चला पण आता मधात मोबाईल घेऊन येऊ देत नाहीत वाटते त्याच्यामुळं बंद मोबाईल इथून पाठीमाग कुठं तरी देव आहे अजून कुठं आहे इकडून दुसरीकडे कुठं देव आहे इथं कुठं आहे हो पण देव कुठं आहे दुसरा हे इकडे आहेत वाटतं इकडे या इकडे येत देऊ देऊ बाहेर दाखवा नाव
रे चल दर्शन द्यायचं त्यांना. माझ्याकडे कशाला देतेस पैसे मग चल लय भारी भारी देवस्थान हा 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 याड्राव ते वाजवलेलं जमत नाही ह्याच्यामध्ये माहिती का? हो मला वाजवलेलं जमत नाही ते आवाज. चला रे देवाला वाजवायचे तुम्ही काय बाहेर जायचं चला. हे काय आहे ते देवस्थान आहे ते. थोडं आनंदाचं दर्शन झालं की बघायचंच काम नाही माहिती का? तिथं जत्रा कोणा दिवशी भरते या जत्रा का रोज जत्रा आहे का? बरं आता जानेवारी फेब्रुवारी जत्रा असते. जानेवारी फेब्रुवारी आपण इथं असतो माहिती का? आता ह्या वारी 100% यायचं जानेवारी फेब्रुवारी. येऊ पॉपकॉर्न घ्यायचे का तुम्हाला खायला? नका आता लय खाल्लंय कसं लय खाल्ले पेढा पेडा जमून पेढा पेढा बरं खायचं म्हणतात लगेच. एक डबा घे काय अडचण पेढा घेऊन त्याच्यापेक्षा बरं का नाही का 50 वाला? बघा ना 50चा पेढा आहे. ತಮ್ಮ ಮರಾಠಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಹ್ಯಾಂಗ ಗಪ್ಪ ಕೊತ್ತಿ ते गिराईक तिकडे बघायला येत. पॉपकॉर्न तर पुढे आहे बघा घ्यायसारखं मस्त. घे ना मग मला पॉपकॉर्न आवडत आहे खायला. अरे घे तुला काय खायचे काय पैसे तुम्ही दिलेत ना? पैसे नाही देत बघ ना हे सगळं बघ नाही कसं दिले तर खायचं पुन्हा पैसे ह्यांच्याबरोबर काय बसावं लागेल लगेच. त्यांचं तू बसले होतं सगळं लवकर संपत हे ना बसणार. भैया हे तूच कमी द्या. पॉपकॉर्न पॉपकॉर्न हा बघ जागेवरच आहे सगळं किती झाली मिस्टरी काय तुम्हाला शिवता नव्हतं का सांगता येत जॅम शिवा म्हणून. एकदम नंबर 1 दर्शन झाले. तर आजचा ब्लॉग कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय भेटू दुसऱ्या वेळेस. लग्नाला जायची तयारी आहे आता. बघू लग्नामधला दुसरा ब्लॉग कसला होता. तर उरकलं काय उरकलं लयच लवकर उरकलं. घेऊन जायचं पुन्हा परत यायचं नाही ना यायचं वाटतंय आम्ही काय रूम सामान्य तर ठुली कपडे चेंज करायचे ना तुला. जाय ना मग यायचीच नसती गडबड होती का? आता हे ठेवा ना इथं. ड्रायव्हरांना लय व्यस्त असतात तुम्ही. धरे चांगलं ठेवा. हा राहुल कुठे? राहुल गेलं पुढे कुठे गेले कोणी आलं तर बाबा?